संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे माजी मंत्री बी.जे. खताळ यांच्या 99व्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी बोलताना खताळ यांनी केंद्र सरकारचा चांगला समाचार घेतला। निवडणुका या देशासाठी लढवायच्या असतात, मात्र स्वतःसाठी नसतात। हे अंगीकारलं तर देश प्रगतीपथावर जाईल। मात्र आज केवळ घोषणाच होताना आपण बघतोय। मोदींनी पंतप्रधान राहावं, मात्र सांगितल्याप्रमाणे आमच्या खात्यावर 15,000 रुपये भरावेत। त्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये कर्जमाफीची घोषणा केली आणि महाराष्ट्रामध्ये वादळ उठलं। त्यात शिवसेनेने तर जास्तच आक्रमक भूमिका घेतली। मात्र दिल्लीला गेलेल्या फडणवीसांना रिकाम्या हातानं परतावं लागलं। ते म्हणतात की केंद्र मदत करू शकत नाही, तुम्हाला देता येत असेल तर द्या। अरे तुमच्याकडे पैसे कुठे आहेत द्यायला? मी राज्याचे पहिला नियोजन खात्याचा मंत्री म्हणून काम पाहिलं आहे। त्यावेळी आम्ही शिलकी अर्थसंकल्प सादर करायचो। पदाधिकाऱ्यांनी निवडणुका या जनतेच्या हितासाठी लढाव्यात। जनसेवेचे व्रत करून घेऊन काम करावं। पदांना योग्य न्याय द्यावा। लोकशाहीचा सन्मान करावा। बंधारे धरणं यासाठी सरकारनं एकदम निधी द्यावा। तुकडे तुकडे करून निधी दिल्याने कामं रेंगाळतात, असंही खताळ यांनी म्हटलं। निवडणूक ही काही महायुद्ध नाही, ही छोटीशी लढाई आहे, 5 वर्षाची पुन्हा येणारी। एकदा झालं पुढच्याला गेले त्याचं काय मनाला लावून घ्यायचं। आणि दुसरी गोष्ट आहे की निवडणूक ही देशासाठी लढवायची, स्वतःसाठी नाही लढवायची। एकदा का तुम्ही हे तत्व स्वीकारलं की हा देश प्रगतीपथावर जाईल। आज आमचा देश थापामध्ये गुंतलाय, थापा मिळून मतं मागायची। मी काय मोदींच्या विरुद्ध बोलत नाही, त्यांना राज्य मागलं। मी तर अनेक ठिकाणी भाषणं केले का 5 वर्ष त्यांनी नीट राज्य करावं, पण नीट करावं। नीट करताना त्यांनी आम्हाला काय दिलं काय दिलं नाही हा चर्चेचा विषय नाही। चर्चेचा विषय आहे तर त्यांनी खोटं बोलू नये। आता काय करायचं? त्यांनी घोषणा केली तर तुम्ही खाते उघडा, 15 लाख तुमच्या खात्यावर जमा होती। आता पहा झालेत का जमा? गेले मोदी साहेब इथून। तर मी म्हणतो बाबा मोदी साहेब तुम्ही पंतप्रधान जा, पण आमचे 15 लाख रुपये प्रत्येक खात्यात जमा करा। याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते, तर व्यासपीठावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, सभापती निशाताई कोकणे, उपाध्यक्ष नवनाथ आरगडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह आदी मान्यवर हजर होते। याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सुधीर तांबे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। एक आपल्या दृष्टीने एक आनंदाचा आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा अशा प्रकारचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं आनंदाचा कार्यक्रम हा, आणि आपल्याला कार्यक्रम करायचा आहे खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी आदरणीय खताळ पाटील साहेबांचा सत्काराचा, की ज्यावेळेस 100 वर्ष त्यांचे वयाचे पूर्ण झालेले असतील आणि पुन्हा शुभेच्छा आपल्याला द्यायच्या आहेत त्यांना। पुढच्या शुभेच्छा त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना द्यायच्या आहेत। परमेश्वर पाहतो खूप त्यांचं आणखी आमच्या पाठीशी आशीर्वाद त्यांचे असावे असा कार्यक्रम पुढच्या वर्षी करायचा आहे। माझ्या मते महाराष्ट्रातला तो अभिनव कार्यक्रम असेल असं माझं मत आहे। खरं की आजचा एक आनंदाचा हा कार्यक्रम आहे की आपले हे सगळे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, निशाताईला तर तुमच्या गावाला सभापती पद मिळाले। आदरणीय बी.जे. खताळ पाटील साहेब त्याच्यानंतर आपण बघतो की त्यांनी राज्याला अतिशय उत्तम नेतृत्व दिलं, एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ख्याती आहे। आणि आजही आम्ही जेव्हा तिथे काम करतो विधिमंडळामध्ये, तेव्हा आदरणीय खताळ साहेबांचा विषय निघाल्यानंतर लोक अत्यंत आदराने त्यांच्याविषयी बोलतात। आयुष्यभर मूल्यांची जपणूक करून त्यांनी त्या ठिकाणी राजकारण केलं आणि एक राजकारणाचा एक आदर्श राज्यामध्ये निर्माण करून दिला। असं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बी.जे. खताळ पाटील साहेब। याप्रसंगी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह गावातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।